रामकृष्ण हरी मंडळी, मी तृप्ती खांडे तुम्हा सर्वांचं स्वागत करते माझ्या व्लॉगमध्ये. तर मंडळी, सकाळी सकाळी असंच रुटीन मुलांचं आवरून दिलं. आता तिची बस येईल आणि कानाचं चालू आहे चिमण्या उडवायचं काम. सकाळी सकाळी आमच्या घरासमोर इतके चिमण्या येतात ना, कानाला असं वाटतं मी उडवलं म्हणजे त्या लगेच उडून जातील. चल वरती वरती ये पटकन. नाही उडणार त्या, तुला नाही घाबरत त्या. चल, नाही उडणार. चल पटकन चल, मी चालली घरात. साधू बाबा आहे, चल भाऊ मी चालली. चल साधू बाबा आला, चल. हे पण लाईट गेली, कसं टुकटुक वाजतं पाय इन्व्हर्टर. दिवसभर ब्लॉगच्या क्लिपच घेतल्याने आता डायरेक्ट त्रिशू आल्यानंतरच दाखवते. तर गाईच, काल आमच्या मम्मीने भाजीपाल्याचा कहर केला होता घरात आणि आज शेंगा धरून बसल्या पोरांनी. पा शेंगा कुठं कुठं नेलं. फक्त आता घरात जायचं. खेळ चालू आहे तिकडं. तू इकडं खेळ रे बाजूला तिच्यापेक्षा. ते पण ते उडून चाललं मम्मी. गाईज, आमच्या घरासमोर बिबट्या आला बघा. बिबट्या. गाईज, आमच्या घरी सकाळपासून लाईट नाहीये. इतकं बोर होतंय. आज सिरियल बघता आल्याने त्यात माझ्या मोबाईलची बॅटरी फक्त 30%. फोन पाहायला सुद्धा भीती वाटते. आयफोनचं बॅटरी बॅकअप मला आज समजलं. दनादना बॅटरी उतरती राव. कसे पूर्वीचे माणसं बाया जिंदगी काटत असतील मग बिना म्हणजे नेटवर्क, बिना फोन. मला ते एक दिवस निघणं झाला आता. तरी मी 10 ते 12 झोपून घेतलं होतं. म्हटलं आज काही फोन पाहायला भेटणार नाही, चला घ्या झोपून. कानाला झोपवलं, मी पण झोपली. आता परत एकदा कानाला झोपून देते, मी परत झोपून घेते. कारण माझ्याकडे दुसरा काही पर्याय नाही जिंदगीत उरलेला आज. मम्मीने धरलंय काम. माझी इच्छाच होती तसे कामं करायची. मी फक्त खायला बसली. मम्मींना आनंदच झाला असेल एका पॉइंटला की अरे वा, सुनबाई बसली बा शेंगा कुडायला. बहुत बोर हो रहा है गाइस. मिसमॅच करून दिलं म्हणतात उलट. The next day. तर मंडळी, डायरेक्ट दुसऱ्या दिवसाला सुरुवात केली आहे. सकाळी मुलांचं आवरून दिलं, त्रिशू स्कूलला गेली आणि आता मी दूध पिते कारण चहा बंद केला आहे. कानाचं चाललं आहे पाणी प्यायचं काम आणि पूर्ण शर्ट. असे दिवसाला 3-4 शर्ट आम्ही बदलत असतो. तर व्लॉगमध्ये वेगवेगळे टी शर्ट दिसले तर घाबरून जाऊ नका, एकाच दिवसाचा व्लॉग असतो तो. पण आमचे टी शर्ट बदलत असतात. बाहेर जाऊ नको, साधू बाबा आहे. काहीच काल आहे ना लाईट नव्हती आणि खूप लेट लाईट आली. माझ्या फोनची बॅटरी डेड झाली होती. मग ब्लॉगच्या क्लिप नाही घेतल्या. आज आहे मंगळवार आणि आजपासून आम्ही सर्वांनी उपवास करायचं ठरवलं आहे. तर ही बघा आमची साबुदाण्याची खिचडी. सगळे म्हणजे सगळेच, शुभू, मी, पप्पा, मम्मी, आम्ही सगळेजण उपवास करणार आहेत मंगळवारपासून. आज चतुर्थी पण वाटतं. चतुर्थी ना पप्पा आज? कुठे का मम्मी? काय उपवास चतुर्थीपासून मंगळवार धरता ना? नाही, असे बी धरता आपला पण हा तुम्ही उपवास- धरत होते ना? चतुर्थी आज मोठी मंगळी अंगारी नाही. हा, मग मंगळी अंगार का पडल्यापासून मंगळवार धरता येतो असं काहीतरी आहे ना? हो, गणपतीचे उपास धरता चतुर्थी. आज मोठी एक चतुर्थी. पण मंगळी काय चतुर्थी. तुम्ही तर म्हणजे दर मंगळवारी धरायचंय. दर मंगळवारी आपली देवीचे मंगळवार धरायचे सगळ्यांना. कळलं का? गाईच, बुधवारी चतुर्थी. आज आहे ना काहीतरी गणपतीचं. अगं आज आहे मकर संक्रांत, बुधवारी. तर असा आमचा उपवास मंगळवारपासून सुरू होणार आहे. आता जेव्हा कटणारी गलम आहे. थांब, पोली गलम आहे ना. गलम गलम पोली. आज उपवास आहे त्यामुळे साबुदाण्याची खिचडी आणि दही घेतली होती, पण दही खूप जास्त आंबट होती मग मी नाही खाल्ली. जर त्याच्यात केस घुसले मग सांगेल तुम्हाला. बाय कान. छान छान कटिंग केलं. मस्त अशी स्टाईलिश करा जरा.
तर आमच्या कानाला कटिंगसाठी नेत होते त्याचे पप्पा, पण विषय असा झाला की कानाला कधी बाईकवर बसवलेलं नाही. त्याला हवा लागली की अगदी घाबरल्यासारखा करतो तो पाण्याला आणि हवेला, खूप जास्त घाबरतो तो. त्यामुळे मग त्याच्या पप्पांनी परत रिटर्न आणलं आणि आता मोठ्या गाडीत नेत आहे त्याला, कारण त्याला सवय नाही बाईकवर बसायची. बाय. तुला मोठ्या गाडीत जायचं होतं ना. बाय. काय ग नाटक करते. चांगलं हेल्दी नाही खाणार तू. बोरं खा, केळी खातात, तुला चॉकलेट पाहिजे. मुख्याध्यापकाने स्वतः 5 लाख रुपये खर्च करून 40 लोकांनी काय काय नाटक आहेत. सॉरी दिलं. हा असा मुख्याध्यापक पाहिजे. चांगलेच आहे ना बाई. मम्मी पप्पा बाजारात गेले, मग तोपर्यंत मी आता किचनमधला थोडासा पसारा आवरून घेते. तर आमचा कान्हा आलेला आहे कटिंग करून. इकले ए बा, रडला तू. नाही ना, इकले कटिंग दाखव तुझी. इकले ना. काय झालं इथं. कुंकू आहे ना. मी घाबरली ना बाई. रक्त कसलं आलं म्हटलं. कसला कुंकू. अगं बाई, कानाची कटिंग केली. अगं बाई बाई, काय भारी दिसतं ग कानू माझ्या. माझे गोंडू. ती जवळ येते ना कानू. चल इकडे पोचतोय का तो शर्ट. कपे बदलायचे. कपे बदलायचे. त्या कानूची अंघोळ झाली. इकडे बघ कानू. कानू कानाला झोपी लावलं, ऐकतच नव्हता. जबरदस्ती झोपी लावून दिलेले आणि त्रिशू काय ऐकली नाही झोपायला. बाकी आता मम्मी ते आल्यावर कामं सुरू होतील. भाजीपाला निवडायचं, आज मंगळवारी भाजीपाला करायला गेलेले आहेत. त्यानंतर स्वयंपाक वगैरे, उपवास आहे तर चांगला स्वयंपाक बनवावा लागेल, वरण भात वगैरे काहीतरी. आता आमचा कानू उठला आहे आणि मम्मी ते पण केव्हा आले बाजारातून. चाय चल रहा है उधर. कसे रील स्क्रोल करता, कसे चहा पिता डाएटवाल्यांसमोर. त्रिशू चक्क झोपली आहे. मम्मीने त्यांनी आणलाय भत्ता. ये बॉम्बे भेळ, कांदे. आम्हाला पण काय उभा उभा उभा. त्रिशू बी उठली. त्रिशू बी उठली. आजी त्यांनी आणली पपई, पण ती पिकायला टाइम लागणार आहे. काय आता रडायला काय. आम्हाला मागच्या मेथी, कोथिंबीर, शेपू सगळं वानवळ आला होता ना, मग पालेभाज्याने आणलेल्या वाटतं. मस्त मटर. हे काय, हे मटर आहे. हा मोकळे पण झाले का काही. गाजर आणतं काय पोहे म्हणजे कशासाठी आणतं आपण गाजर नेमका. पोर खाते नाही का. हा तो मोठे का मला वाटतं कधी हलवा नाही करत तुम्ही. मग गाजर कशाला आणता तुम्ही. ऊस दे तुम्ही. तुम्ही मला तर असं मी शुगर बंद केली. मी बनवणार बी नाही, खाणार बी नाही, समजे. आणि तुम्हाला तर आवडतच नाही तूप दूध. मग काय पप्पाला बी डायबिटीज आहे. तुमचा पोरगा हात लावत नाही म्हणून आमच्या घरात हलवा बनत नाही गाईच. त्रिशू आता 10-20 मिनिटं अशी हँगओव्हर राहील. शी 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 शी. मी खूप मनापासून स्वयंपाक करते आणि साक्षात अन्नपूर्णा यांच्या घराची मी स्वयंपाक करत असल्याने ह्या मम्मी नुसते माझ्याकडे घुरतात. खूप घुरतं माझ्याकडे. अशा पात्रात ना ही काय काय प्रकार बनवते, नेमका कशात काय घालून, तशा शॉर्टकट बी मारते म्हणा मी. तर आता वरण बनवलंय मी. तुम्ही पाहत होते, तुम्हाला कळलं नसेल. कळलं का काय केलं. पण कशा पाहत होत्या तुम्ही. तर डाळ धुतली.
डाळमध्ये पाणी टाकलं, त्यात टमाटा कापून टाकला, लसूण टाकला, मिरची टाकली, जिरं मोहरी हळद तेल सगळं टाकून दिलं आणि डायरेक्ट कुकर लावून दिलं, मीठ सगळं टाकलं. आता डायरेक्ट शिजली ना, डायरेक्ट वरण निघेल. तेल मी टाकलं ना, ते असे पाहत होते. असे छान छान तुम्ही चव घ्या नंतर जज करा. हे नवीन रेसिपीज असतात लॉन्च बाय तृप्ती. अहो मग चव देईल, गॅरंटी पण चव देईल. पहा तुम्ही अशा पाहत होत्या माझ्याकडे खतरनाक. काल पण अशाच पाहत होते. काल काय केलं तुम्ही? काल काय केलं? सोयाबीनची आमटी केली होती ना, मग का बरं अशा पाहत होते तुम्ही माझ्याकडे? हा नाही खिचडीच्या वेळेस दही टाकली होती ना, मम्मीला दही चालत नाही, अशा पाहत होते. काय करून खाऊ घालेल ब ही. तर गाईज ऑलमोस्ट माझा स्वयंपाक होत आलेला आहे. हे बघा, हे केलंय वरण, ही केली उकडून बटाट्याची भाजी, इकडं भात लावला आहे, इकडं पोळींचं पीठ तयार आहे. आता गरम गरम टायमावर म्हटलं डायरेक्ट 6:30-7 वाजता पोळ्या करायच्या. आणि इकडं मोदकांची तयारी आहे. आज अंगारकी चतुर्थी ना, बाप्पासाठी 21 मोदक. आता हे मोदक तयार करते, त्यानंतर माझा हा गॅस होता तेवढा सर्व पसारा आवडते. हे बघायचं आज डायरेक्ट बेसिनवर भांडे जमा केलेत ना, आणि डायरेक्ट घसावा लागणार गॅस होता, कारण खूप जास्त घाण केलं मी आज. पण स्वयंपाक माझा झाला. तर मंडळी आज बराच वेळ लागून गेला. इतके भांडे घसले, त्यानंतर बेसिन पण स्वच्छ घसून काढलं. गॅस ओटा तर पूर्ण डीप क्लीन केला मी. बरेच दिवस झाले फक्त ओला फडका मारून घेत होती, पण आज पूर्ण घसला त्याची लादी आणि बाकी मागची लादी वगैरे सगळं, म्हणजे अगदी गॅस वगैरे धुवून चून काढला. आणि आता मी मोदक तळून घेते. आणि काम करता करता माझ्याकडून हा एक काम वाढवा झाला. माझ्याकडून माझी फेवरेट डिश गेली तुटून. खूप वाईट वाटतंय, पण काय करणार आता, माझ्याकडून अशी तोडफोड होतच राहते कधी कधी. तर मी फक्त हे सांभाळून ठेवलं. हे बिचारं ॲपलच्या आकारात राहिलं आहे बिचारं. आता मी असंच ठेवून देते आठवण म्हणून. आता मस्त थोड्या वेळात गरम गरम पोळ्या करते आणि देवाला नैवेद्य दाखवून देते. बाकी सगळं नैवेद्याचं ताट तयार केलेलं आहे मी. 21 मोदक, वरण, भात, बटाट्याची चटणी आणि फक्त आता पोळी ठेवायची बाकी. मी आता सध्या कसं करते, स्वयंपाक करून टाकते, पोळींचं पीठ पण तयार ठेवते आणि टायमावर जेव्हा जेवायचं असलं ना तेव्हा गरम गरम पोळ्या करते, कारण मस्त जेवण जातं गरम पोळींचं. तर 2-3 दिवसापासून मी असंच करू राहिली. आता आम्ही उपवास सोडून घेतो. चला तर मंडळी, आजसाठी एवढंच. व्लॉग आवडला असेल तर लाईक करा आणि सबस्क्राईब करा.